म्हणत नाही काय करावं. ऐश्वर्याशी बोलल्याशिवाय काही कळणारही नाही. ती बेंगलोरला पोहोचली असेल का? याच सगळ्या विचारात जानकी असते आणि त्याच वेळेला इकडे ऐश्वर्या, सौमित्र आणि ऋषी तिघेही गाडीतून जात असतात. सौमी ड्राईव्ह करत असतो. तेव्हाच ऐश्वर्या ऋषीला म्हणते की दादा, आपण इथे आलोच आहोत, तर मग कार्तिकला भेटायचं का? तेव्हा ऋषी सांगतो की हो, आणि विक्रांतबद्दल देखील काही कळतंय का ते आपण बघूया. ऐश्वर्या होकार देते आणि तितक्यात तिला जानकीचा कॉल येतो. जानकी विचारते की काय ग, तुम्ही पोहोचलात का तिथे? मीटिंग झाली का? ऐश्वर्या खुश होऊन सांगते की हो, आम्ही पोहोचलो आणि मीटिंग देखील खूप छान झाली. ते तयार झालेत, आता आपल्या गावातून इथे बेंगलोरला एक्सपोर्ट होणार. तेव्हा जानकीही खुश होते, त्या तिघांचं अभिनंदन करते आणि पुढचा प्रश्न विचारते की तू कार्तिकला भेटलीस का? तेव्हा ऐश्वर्या सांगते की नाही, आम्ही आता तिकडे जातच आहोत. तेव्हा जानकी बोलते की हो, मला तुझ्याशी बोलायचंय, नंतर मला कॉल कर, आणि ती फोन कट करते. आता तोपर्यंत इकडे शरू मात्र मागच्या दाराने आलेली असते. ती तिचा तो मित्र कुठे दिसतोय का ते पाहत असते. शरू आता पुढे पुढे चालत येते, मोबाईलमध्येही तिचे लक्ष असतेच, आणि इतक्यात तिचा मित्र तिला हाताला धरून आता जवळ ओढतो. आता पहिल्यांदा शरूच्या मित्राचा चेहरा रिव्हील झालेला असतो. शरू खूप खुश होते. तिचा मित्र देखील म्हणतो की शरू, खोटं बोलतेस ना तू? तू देखील मला खूप मिस करत होतीस ना? लाडाने तो तिला जवळ घेणार असतो. तेव्हा शरू मात्र त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि सांगते की पेशन्स, अरे आपण दोघांनी एकत्र यावं म्हणूनच तर करते ना मी हे सगळं. चूक जरी झाली ना तरी सगळं काही बंद, आपल्याला एकही पैसा मिळणार नाही. आता देखील जानकी वहिनी माझ्या सोबतच आली आहे. तिने जर का आपल्याला हे असा पाहिला ना, तर नानांना जाऊन सगळं सांगेन, आणि मग काय नाना आपल्याला एकही पैसा देणार नाही, आणि आपलं यूएसला जाऊन सेटल होण्याचं स्वप्न त्याचं काय असं म्हणत ती प्रेमाने आता त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवते. त्याला आता पेशन्स ठेवायला सांगत असते. परंतु शरूचा मित्र पुन्हा तिला जवळ घेत बोलत असतो की अग, तेच तर नाहीये ना, आणि काय गे, तू तर म्हणाली होतीस ना तुझा हक्क ओरबाडून घेईन म्हणून, मग एवढी का वाट पाहायला लावते? तेव्हा आता शरू लाडाने सांगत असते की अरे मी काम सुरू केलं, 2 दिवसात आपल्याला पैसे मिळतील. तेव्हा तो बोलतो की काय 2 दिवस, 48 तास नाही चैन पडतं गे तुझ्याशिवाय करू. त्याला सांगत असते की हे बघ, आता आमचा नंबर येईल, आणि जर मी दिसले नाही ना तर ती जानकी मला सतत फोन करेल. तेव्हा तो लगेच तिचा फोन स्विच ऑफ करतो आणि म्हणत असतो की सोल्युशन आहे, आता नाही फोन करणार. देखील त्याच्याकडे पाहून खुश होत असते, लाजत असते, हसत असते. इकडे ऐश्वर्या ऋषी आणि सौमीला घेऊन कार्तिकच्या हॉस्टेलला पोहोचते. तेव्हा तिला कळतं की कार्तिक तर समर कॅम्पला गेला. ऋषी म्हणतो की म्हणजे आम्ही थोडे आधी आलो असतो तर आम्हाला तो भेटला असता का? सौमित्र विचारतो की कसा आहे तो? तेव्हा आता ते सर सांगतात की छान आहे तो. ऐश्वर्या म्हणते की कार्तिक भाऊजी आले होते ना, तेच त्याला इथे सोडून गेलेत ना. परंतु ते सर सांगतात की नाही, इथे तर त्याला शर्वरीताई घेऊन आल्या होत्या. ऐकून या तिघांनाही धक्काच बसतो. ऐश्वर्या म्हणते की पण असं कसं शक्य आहे? त्या तर म्हणाल्या होत्या की विक्रांत पावशींनी त्याला सोडलं. तेव्हा हे सर सांगतात की नाही, अहो मी देखील त्यांना हेच विचारलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की कार्तिकला सांभाळणं आता झेपणार नाही, आणि पुढे मी काही विचारणार तेच त्या निघून गेल्या. त्यांच्यासोबत एक माणूस देखील होता. मला जरा शंका आली म्हणून मी विक्रांतरावांना फोन केला, परंतु त्यांचा फोन स्विच ऑफ होता. आता हे ऐकून तिघांना मोठा धक्का बसतो. तर आता इकडे हे सर सांगतात की हो. त्यानंतर अचानक एक दिवस कार्तिकला त्यांचा फोन आला आणि त्यांनी कार्तिकला सांगितलं
की मी येऊन तुला लवकरच इथून घेऊन जाईन. आता मलाही त्यांच्याशी बोलायचं होतं, पण फोन कट झाला. मी पुन्हा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा फोन स्विच ऑफ होता. ऐकल्यानंतर ऐश्वर्या आता खूप विचार करत असते. त्याच वेळेस इकडे हॉस्पिटलमध्ये आता शेरूचा नंबर येणारच असतो. रिसेप्शनिस्ट जानकीला सांगते की झालं मॅम, यांच्यानंतर तुमचाच नंबर आहे. तेव्हा जानकी विचार करते की वन्स अजून कशा नाही आल्या. त्यामुळे ती तिचा नंबर डायल करते, परंतु फोन नॉट रिचेबल असतो. अखेर जानकी तिला शोधत शोधत मागच्या बाजूला आलेली असते. ती देखील आता दार उघडून बाहेर येते. त्याच वेळेला झाडाच्या मागे तिथेच शरू तिच्या मित्रासोबत उभी असते. त्याने तिला मिठीत घेतलेलं नसतं. दोघेही हसताच खूप खुश असतात. जानकी मात्र आजूबाजूला पाहतच पुढे येते आणि तिला समोरच दृश्य पाहून धक्काच बसतो. परंतु ही शरू आधीच सावध झालेली असते. पायाला लागले असं नाटक करत विवरातच ती तिथे बसलेली असते. जानकी तिला पाहतच पुढे येते. काय चालले असं विचारते. तेव्हा शरू सांगते की बघ ना अग, मी इथून जात होते आणि अचानक माझा पाय ट्विस्ट झाला. तेव्हा जानकी विचारते की वन्स फार लागलं तर नाही ना. नंतर जानकी तिला तिथून घेऊन जात असते. काही वेळ उलटून गेलेलं नसतं. इकडे घरी मात्र ऐश्वर्या, सौम्या आणि ऋषी आलेले असतात. अवंतिका ऋषीच्या आवडीचा चहा आणते. सौमी आणि ऐश्वर्यासाठी तिने कॉफी आणलेली असते. आणि तेव्हाच जानकी आणि शरू दाराशी येतात. या तिघांनाही पाहतच शरू तर आता जरासी चाचरलेली असते. जानकी लगेच पुढे होऊन म्हणते की अरे तुम्ही आलात तर आता. शरू देखील विचारते की मग कशी झाली मीटिंग. तेव्हा सौमित्र सांगतो की छान झाली, डील क्रॅक्स झाली. आरू हसूनच म्हणते की अरे वाह, गुड गुड. मग भेटलात का तुम्ही विक्रांतला. नाही म्हणजे सापडला का तो. तुम्ही काहीतरी चौकशी तर केलीच असेल ना. आता सौमित्र, ऐश्वर्या आणि ऋषी तिघेही संशयाने शरूकडे पाहत असतात. ऋषी उठतो आणि तिला विचारतो की शरू, अगं असं का बोलते तू. तेव्हा शर्वरी सांगते की कारण जानकी वहिनीला माझ्यावर संशय होता. जानकी काही बोलत नाही. शरू तिला म्हणते की आई हो, आता तरी तू सगळं खरं सांगशील. जानकी देखील अतिशय स्पष्टपणे सांगते की हो, कारण तुम्ही विचित्रपणे वागत होता. आताच सुरू झाले. ती विचारते की मी काय विचित्रपणाने वागले. तेव्हा जानकी सांगते की जेव्हा मी विचारलं की विक्रांत भाऊजी घर सोडून का गेले, फरार का झाले, तेव्हा तुम्ही मात्र चिडचिड केलीच नाही. तर तुम्हाला पैशांची गरज होती. नाना देखील पैसे द्यायला तयार झाले. फक्त अट एवढीच होती की ज्या माणसांना पैसे द्यायचे त्यांना घरी बोलवा. परंतु नाही. तुम्ही म्हणालात की पैसे मलाच द्या. आम्ही पैसे दिले नाही तर तुम्ही आणखी राग केलात, चिडचिड केली. तुम्हाला असं वाटलं की मी अविश्वास दाखवते. शर्वरी, वन्स हा नक्की काय प्रकार आहे. हे विचित्र वागणं नाहीये तर काय आहे. तुम्हाला इतका सगळा बाव करण्याची गरज काय होती. तेव्हा शरू देखील आव्हानात्मकपणे म्हणते की अरे भाऊ, तर करणारच ना. मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यावर, या घरच्या मुलीवर अविश्वास दाखवला. त्यांनीच तर आपापल्या सोयीनुसार माझ्यावर संशय घेतला. मग माझी रिॲक्शन देखील अशीच असणार ना. बरं, उठते आणि तिला म्हणते की अहो, तुम्ही तर संशय घेण्यासारखंच वागलात आणि हे देखील खरं आहे. फक्त तुमच्या वागण्यामागचं कारण नक्की काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. म्हणून एक्सपोर्टर बरोबर मीटिंग ठरवून आम्ही बेंगलोरला गेलो. मीटिंग झाल्यानंतर आम्ही कार्तिकला भेटायला गेलो होतो, परंतु तो तर भेटला नाही. परंतु तुम्ही आमच्याशी खोटं बोलता हे मात्र आम्हाला कळालं. आता ही शरू चोराच्या उलट्या बोंबा मारत विचारते की काय काय खोटं बोलले गा मी. जेव्हा मी सांगतो तेव्हा आता ही ऐश्वर्या सांगते की हेच की कार्तिक आता जिथे राहतोय ना
तिथे त्याला विक्रांत भाऊजींनी सोडलं. परंतु खरं हे आहे की तिथे त्याला विक्रांत भाऊजी नाही तर तुम्ही सोडून आलात. त्या लगेच धक्क्याने उठतात आणि काय असं उद्गारतात. तर पुढे आता ऐश्वर्या शरूच भिंग फोडत म्हणते की त्याला तिथे सोडल्यानंतर तुम्ही त्याला कधीच एकही फोन नाही केलात. उलट विक्रांत भाऊजीने त्याला फोन केला आणि सांगितलं की मी लवकरच तुला इथून घेऊन जाईन. शरू मात्र जराशी गोंधळते आणि म्हणते की अगं मी का खोटं बोलेल. नाही नाना हो, ही तर खोटं बोलते